चौंडी गावाला गावाला इतिहास घडला रे, अहिल्या देवीच हे नाव आलं उदयाला रे, मानकोजी शिंदे पाटील धनगर गावामध्ये कारभार रोज रोज चावडीवर, संसारात सुशीलाबाई आल्या जोडीला रे, अहिल्या देवीच हे नाव आलं उदयाला रे, खना नारळानं भरण्या ओटी आले शेरी कोल्हापूरला, प्रसन्न करून महालक्ष्मीला दर्शन दोघांनी घेतलं तया वेळेला, कृपा देवीची झाली दोघाला वंशवेल फुलला रे, अहिल्या देवीच हे नाव आलं उदयाला रे, हिंगणतळच्या राजाचा वास्या उघड खानाचा भंडारा लावून कपाळाला, थाप मार डिंबाड्या तुझ्या गजा ढोलाला, लक्ष्मण भरत शत्रुघ्न जन्म हेडिंग संपत, दशरथाच्या माती राण्या गर्भवती दिसू लागल्या तेव्हा वसिष्ठुची, धर्मशास्त्राप्रमाणे गर्भवती स्त्री कसले डोळे होता ते विचारून त्यांच्या इच्छा पूर्ण कर म्हणजे गर्भस्थ, वशिष्ठ वचन श्रवण करून राजा प्रथम कैकेयीच्या भावात गेला कारण पायसाच्या प्रसंगाने ती दुखावली होती आनंदाचा प्रसंग आनंदाने, त्याची इच्छा होती पण घडले उलटे तर त्याने तिला डोळे काढले, म्हणून विचारले तेव्हा ती म्हणाली माझे डोळे तुम्हाला आवडणारे नाही, शब्दाने त्याने काप संपला, रामानुजी ग्रंथामधला गाण्यासाठी अध्याय 4 पान नंबर आहे 30 अध्यायाची सुरुवात आहे डाव्या हाताला, तर बाबरे दशरथाच्या राण्यांचे डोहाळे अर्धविराम, राम सोल्पिराम लक्ष्मण सोल्पिराम भरत सोल्पिराम शत्रुघ्न जन्म 8 शब्द 24 अक्षर आहे, प्रस्थान पूर्ण झालंय. पहिल्या वेळी सुरुवात कशी ब्रेकात असायला, दशरथाच्या 3 राण्या गर्भवती दिसू लागल्या तेव्हा वशिष्ठ ऋषी दशरथास म्हणाले सोल्पिराम एक नाव हे राजन सोल्पिराम धर्मशास्त्राप्रमाणे गर्भवती
स्त्रियास कसले डोळे होतात ते विचारून त्यांची इच्छा पूर्ण कर, म्हणजे गर्भस्थ जीवास आनंद इथं पान संपलंय. 31 पानाला उजव्या हाताला होतो अवतरण चिन्ह पूर्ण. ते वशिष्ठ वचन श्रवण करून राजा प्रथम कैकेयीच्या महालात गेला, कारण पैसाच्या प्रसंगाने ती दुःखावली होती. हा आनंदाचा प्रसंग आनंदाने साजरा व्हावा अशी त्याची इच्छा होती, पण घडले उलटेच. त्याने तिला डोळे काय होतात म्हणून विचारले, तेव्हा कैकेयी म्हणाली, सोलपेरा मी केल्या अवतरण चिन्ह, माझे डोहाळे तुम्हाला आवडणारे नाही व ते तुम्ही पुरवू शकणार नाही. बरोबर 10वी पॅरेग्राफ संपलाय. पुढल्या पेरीला सुरुवात कशी बाबऱ्यात असायला. तेव्हा दशरथ म्हणाला, प्रियत्वाची दाबी बोलतेस मी तुझ्यासाठी प्राण देण्यास तयार आहे. माझे डोळे विलक्षण आहेत, मला वाटते की माझ्या सवतीच्या आपले राजव न देता ते माझ्या मुलाच त्यांच्या मुलात दूर अरण्यात पाठवावे. त्यामुळे लोक माझी निंदा करतील, पण मला त्याचं सुख होईल हे बोलण्या राजा. झाले पुढे काही होता दुकाने राजावर. तिथून निघाला आणि सुमित्रेच्या महालाला शब्दाला. प्रिय सोडविराम, तू अशी काय बोलतेस उद्गार चिन्ह, मी तुझ्यासाठी प्राण देण्यास तयार आहे. मग डोळ्याची गोष्ट जर शुल्लक अवतरण चिन्ह पूर्ण. तेव्हा कैकेयी म्हणाली, सोडविराम एका अवतरण चिन्हात माझे डोळे विलक्षण आहे. मला वाटते की तुम्ही आपले राज्य माझ्या सवतीच्या मुलाला न देता ते माझ्या मुलास द्यावे व त्यांच्या मुलाला दूर अरण्यात पाठवावे. त्यामुळे लोक माझी निंदा करतील सोडविराम, पण मला त्यातच सुख होईल. हे बोलणे ऐकून राजाला फार दुःख झाले. पुढे काही न बोलता राजा दुःखाने तिथून निघाला आणि सुमित्रेच्या महालात आला. परत पॅरेग्राफ संपलाय. पुढल्या पॅरेग्राफाला कशी एकात असायला. सुमित्रेने त्याचे स्वागत बघाया केले. हातास बघाया धरून मंचावर बघाया गेले. आणि पंचारतीने वाढीले तिच्या या स्वागताने दशरथ. सुखावला आणि तिला जवळ घेऊन मला फुला डोळे. होता ते सागे मी तुझी इच्छा पूर्ण करी. बघाया शब्दाला न पाण्या गेल्या संपूर्ण. तोच सुमित्राने
त्याच्या आनंदाने स्वागत केले आणि त्याच्या हातात धरून त्याच मंचकावर नेले व पंचारतीने ओवाळले. तिच्या स्वागताने दशरथ राजा सुखावला आणि तिला जवळ घेऊन म्हणाला, सोलपिरा मिक्रे अवतरणची नाथ, तुला डोहाळे काय होतात ते सांग, मी तुझी इच्छा अवश्य पूर्ण करीन. तेव्हा इथं पान सपले 32 पानाला आणि डाव्या हाताला सुरुवात कशी बाबऱ्या तासायला. ही प्रेमाने मानाली आपल्या अंगा फुलल्या, म्हणजे राणीच्या मुलाची सेवा माझ्या मुलाने. अहो रात्र करावी असे मला इच्छा होत बऱ्या आहे वळणी सुमित्रेचे होते. आनंद झाला त्याने सुमित्रेस पुरवाडले आणि आईच्या पूर्ण करीना असे आश्वासन देऊन तुम्ही कौशल्याच्या मंदिरात प्रेमाने म्हणाली, सोलकरा मिकेरावतरांचे नाथ, आपल्या थोरल्या पटराणीच्या मुलाची सेवा अहोरात्र माझ्या मुलाने करावी अशी मला इच्छा होत आहे. दशरथ राजाला हे बोलणे ऐकताच आनंद झाला. त्याने सुमित्रेस कुरवाळले आणि तुझी इच्छा पूर्ण करीन असे आश्वासन देऊन तो कौशल्याच्या महालात आला. रामा पॅरेग्राफ संपलाय. पुढे सुरुवात कशा तासायला. त्यावेळी वेळी कौशल्या सामाला बसली होती आपण भाव विसरून राम रूपात पाहिली तिच्या वर्णनीय बघा पाहतात बघा पाहतात राजाचे डोळे टिकले तो तिच्या जवळ बसला आणि तिच्या अंगावरून हात बघा फिरवून प्रेमाने या मनात झाला प्यारी करा. कौशल्याच्या महालात आला. त्यावेळी कौशल्या सावध बसली होती. ती आत्मर भाव विसरून रामरूपात तंद्रुप झालेली दशरथाने पाहिली. तिचे अवर्णनीय तेज पाहताच राजाचे डोळे दिपले. तो तिच्या जवळ बसला आणि तिच्या अंगावरून हात फिरवून म्हणाला, सोलपिराम शिंगाला उतरचे नाथ. पॅरे बसवलाय सोलपिराम आहे, शिंगाला उतरण चिन्ह पुढं आहे. पुढले पहिले सुरुवात कशा तासायला. सुहासे या वदने तो अशी ब्रह्मचारी तुझ्या कोटी राम अवतार कीर्ती बिहारी देवादिकांचा आशीर्वाद खोटाव होणार का नाही व राम शब्द ऐकतात. कौशल्याचा झाली व आणि म्हणाली शब्दाला अवतरणचे नाथ सुहास वदने सोलकराम तू असे गप्प का. प्रश्नचिन्ह तुझ्या पोटी राम अवतार घेतील हा ऋषी देवादिकांचा आशीर्वाद खोटा होणार नाही. अवतरण चिन्ह पूर्ण. तेव्हा राम शब्द ऐकताच कौशल्या सावध झाली आणि म्हणाली, परत पॅरेग्राफ संपलाय. पुढले पहिले सुरुवात कशा तासायला. मला डोहाळे काही काही बघा पुसत मला धनुष्य बाण आणून जावी आता सर्व नक्षत्राला संवाद करणे शिवया रामाचा व्यवहार पितृवचन पाहण्यासाठी वनवास भोगीने मला त्रिशेरा खरदूषण इत्यादी राक्षसांचा संवाद करून
जगदात्मा आहे, मला डोळे काय पुसता, मला धनुष्यबाण आणून द्या. आता सर्व राक्षसांचा संहार करून रावणाला ठार मारेल, शिवचाप मोडून जनक तनयात सीतेस घेऊन येईन, परशुरामाचा गर्व हरण करीन, परशुरामाचा गर्व हरण करेन, पितृवचन पाळण्यासाठी वनवास भोगीन, तिथे त्रिशेरा खर सोलपेराम दूषण इत्यादी राक्षसांचा संहार करेन, वालीस वधून सुग्रीवास किष्किंधेचे राज्य देईन, रिस वानरास हाती 32 पान सपले 33 पानाला आणि उजव्या हाताला सुरुवात कशी का तासायला घेऊन वज्र देई माती कडून लंका जाईन समुद्रावर सेतू बांधून. आणि सर्व देवास बंदीतून सोडवून लक्ष्मण सीतेस आनंदाने अयोध्येस येईन सर्व बंधू सर्वरा सौख्यान. राज्याचा त्या उपभोग घेईन झाला प्यारी राप राप. हाती घेऊन वज्र देई मारुतीकडून लंका जाळीन, समुद्रावर सेतू बांधून रावण कुंभकर्णाचा वध करीन आणि विभीषण भक्तास लंकेचे राज्य देईन. सर्व देवास बंदीतून सोडवून लक्ष्मण व सीतेसह आनंदाने अयोध्येस येईन आणि सर्व बंधूसह सौख्याने राज्याचा उपभोग घेईन. इथं पॅरेग्राफ संपला. पुढल्या पेरे सुरुवात कशा तासायला हे विमान भाषण ऐकताच दशरथ कंसाची सर्वने भूताने पशाने राजा घाबरला आणि त्याने हा बिनिरोप वशिष्ठाकडे पाठवून त्यांना त्या विस्मरीवर बोलावून घेतलं वशिष्ठ पुरुष ज्ञानी होते आणि केली ते त्याने कुसले करे आणि पाहिले त्यांना तिच्यावर धनुष्य झाली आणि रामाचा भास झाला आणि रूपातच आणि ते बी बघा लागले मग पाहून आणि वशिष्ठातही भूताने पचारले म्हणून राजा शोक करू लागला. कौशल्य भाषण ऐकतात दशरथ राजास वाटले कौशल्य भूताने पचारले असावे, म्हणून त्याने हा निरोप सेवकाकडे वशिष्ठाकडे पाठवून त्यांना त्या स्थळी बोलाविले. वशिष्ठ गुरु त्रिकज्ञानी होते, ते तिथे येताच त्याने कौशल्याकडे पाहिले. त्यांना त्याच्या रूपात धनुष्यधारी रामाचा भास झाला, त्या रूपातच ते रंगले. ते पाहून दशरथ राजा घाबर, ते विमग पाहून दशरथ राजा घाबरला. वशिष्ठाजी भूताने पचारले असावे म्हणून शोक करू लागला आणि तोच वशिष्ठाने डोळे बघा उघडले आणि बघा म्हणाले अरे राजा तुझी वेळा बघा शोक करू आणि करू बघा नको आणि कौशल्याच्या दोरीवर शेषशाही नारायण त्या बी बघा करते तुझ्यावर रुपये बाकीत उलटला त्याच्या मग ध्यानात कौशल्यामध्ये आहे चिंता बघा सोडव लवकरच रामला कौशल्याच्या मुली
हा